नमस्कार मंडळी, आज आपण उकडीच्या मोदकाचं सारण कसं बनवायचं ते बघूया। यासाठी मी 1 चमचा तुपावर पाव किलो खवा खमंग भाजून घेतला आहे। खव्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। सारणासाठी जर 1 कप ओला नारळ असेल तर पाऊण कप गूळ वापरावा। हे मिश्रण छान एकजीव होईपर्यंत आपण शिजवून घेऊयात। मिश्रण घट्टसर झालं की यामध्ये खवा घालून पुन्हा एकदा परतून घेऊ। यामध्ये थोडीशी खसखस भाजून घातली तर सारणाला खूप छान चव येते। या पद्धतीने तयार केलेलं सारण आपण उकडीच्या मोदकाबरोबरच तळणीच्या मोदकाला देखील वापरू शकतो। आवडीनुसार आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील तुपावर भाजून घालू शकता। याचबरोबर उकडीच्या मोदकाची उकड कशी काढावी आणि साच्यामध्ये मोदक कसे बनवावे याचे शॉर्ट्स नक्की बघा आणि गणेश चतुर्थी गोड करा। धन्यवाद।